नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका एडिटिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो काही टॉपिक आहे, ते तुम्हाला YouTubeचं थंबनेल बघून आणि आपल्या व्हिडिओचं टायटल बघून समजलं असेल काय आहे. तर आज आपण Instagramवर ट्रेंडिंगला जी रील चालू आहे सध्या गणपती बाप्पाच्या ग्रुपची, ती बनवणार आहे. तर कुठला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपल्याला फोटो जनरेट करण्यासाठी सर्वात सिंपल मेथड आहे. काहीच अवघड नाही. फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि सर्व मटेरियल प्रॉम्प्ट सर्व तुम्हाला आपल्या Telegram चॅनलवरती भेटून जाईल. फक्त स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला मदत होईल. ओके, सर्वात आधी तिथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. इथे फोटोवर क्लिक करायचं आणि गॅलरीमध्ये जे फोटो आहेत ते ॲड करायचे. बघा, सर्वात आधी मी हे फोटो ॲड करते आणि हा फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला सिंपली इथे एक प्रॉम्प्ट पेस्ट करायचा. जसं की हा प्रॉम्प्ट आहे. तुम्ही ते पेस्ट केलं. ओके. आता याच्यामध्ये चेंजेस काय करायचं बघा. आता इथे तुमच्या मंडळाचं नाव जे आहे ना, इथे तुम्ही तुमचं जे गावाचं नाव आहे ते टाकायचंय. बघा, इथे मी असं टाकते. इथे पुण्याची ताकद आहे ते टाकते. अ, मुंबईची. ठीक आहे. इथे टाकून घेऊ आपण मुंबईची ताकद. इंटरनेट कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते आपल्या वरच्या साईडला गोल-गोल फिरत आहे. इथे टाइप करून घ्या आपण मुंबई. अशा प्रकारे टाइप केल्यानंतर इथे काय करायचं, सिंपली सेंड करायचं. तर सेंड केल्यानंतर सॉरी, इथे आपल्याला एक वर्ड ॲड करायचा होता. जसं आपला आधीचा जो प्रॉम्प्ट आहे, याला आपण काय करू, सिलेक्ट करायचं, याला डिलीट करून आपला जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. फक्त याच्यामध्ये जे तुमच्या मंडळाचं नाव आहे ना, ओके, याच्यामध्ये आपल्याला मुंबईची फक्त टाकायचं होतं. इथून याला सिलेक्ट करा आणि याला डिलीट करा. सिंपल इथं सर्च करायचंय. सॉरी, टाइप करायचं आपल्याला मुंबईची, जॉइन करू मुंबईची ताकद. ओके, एवढं करायचं नंतर त्याला सेंड करूया. आता सेंड केल्यानंतर जे काही आपला फोटो आहे तो तयार होऊन येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतं हे लास्टला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर बघा, अशा प्रकारे जे काही आपलं फोटोची जी जे काही आपलं नाव होतं ते तयार होऊन आले. पण आता आपल्या याच्यामध्ये ताकद शब्द नाही दिलाय, तर तुम्ही इथे फक्त जनरेट पण करू शकता. ठीक आहे, मुंबईची ताकद आहे त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो, याला मुंबईच टाकलंय आपण. मुंबईची ताकद असं लिहायचं राहिलं होतं आपल्याकडून. ओके, अशा प्रकारे इथून आता आपण सेंड केल्या-केल्या बघा, आपला जो काही फोटो जो तयार होऊन आला, तर सिंपली ते याच्यावर क्लिक करायचंय आणि तुम्हाला आता डाउनलोडचं ऑप्शन जर आपल्याकडे येत नसेल, तर सिंपल यावर क्लिक करायचं आहे आणि इथून सेव्ह इमेज करून डाउनलोड जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं. आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा आहे. सिंपल काय करायचं, परत जे काही ते इथे या आयकॉनवर क्लिक करायचं आपल्याला आणि परत दुसरा जो फोटो तो तयार करायचा आहे. परत फोटोवर क्लिक करा आणि दुसरा जो फोटो आपला तो ॲड करा. जसं की ही राजू ग्रुपचा आहे, तो आपण ॲड केलाय आणि आता आपला सेकंड प्रॉम्प्ट आहे तो ॲड करून घेऊया आपण. तर बघा, जो सेकंड प्रॉम्प्ट आहे तो इथला घेते मी आणि इथे टाकते. ओके करून घेऊ आणि इथे परत इथे आपलं जे काही क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करू. आता इथे मी पेस्ट केलं. आता जे राजे ग्रुप आहे, ओके, त्याच्याऐवजी आता आपल्याला आपल्या मंडळाचं नाव टाकायचं. जसे मी इथे टाकते, कोणतं मी आपण टाकून घेऊ नाव इथे. बाप्पा ग्रुप टाकू आपण. ठीक आहे, बाप्पा ग्रुप. सिंपल इथे मराठी टाइप आपल्याला शोधण्यामध्ये वेळ जाईल. त्यामुळे आपण सिंपल काय करू, इथून मराठी टू इंग्लिश करून घेऊया. इंग्लिश टू मराठी केला आणि आता इथे टाकून घेऊ आपण ग्रुप म्हणून. ठीक आहे, तिथे जे बाप्पा ग्रुप आहे ते आपण ऍड करून घेऊया. ओके, असं केल्यानंतर इथे येऊन जाईल जे काही नाव आहे ते आणि ते सिंपल आता आपल्याला सेंड करायचं. ओके, सेंड केल्यानंतर आपला जे दुसरा फोटो आहे तो पण तयार होऊन येईल. तो पण डाउनलोड करून घ्यायचा आणि व्हिडिओ कसं जनरेट करायचं ते पण सांगणार आहे बरं. त्यामुळे व्हिडिओ थोडा लॉंग होईल, पण तुम्हाला 100% सर्व गोष्टी कळतील. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघून घ्या. तर जसे इंटरनेट कनेक्शन स्पीड असेल त्यानुसार आपल्याला ते रिझल्ट देतो. तर बघू शकता आपल्याला रिझल्ट भेटून जाईल. आपल्या चॅनलवरती जे काही आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास आहे तो मोबाईलवरचा आहे. तर नक्की सर्वांनी बघा आणि फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईन शिकून घ्या मोबाईलवरची. खूप हेल्पफुल व्हिडिओ आहेत. पूर्ण बेसिकपासून तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली. ॲप्लिकेशन कसे यूज करायचे, प्लस फॉन्ट कसे यूज करायचे, नंतर कुठून डाउनलोड करायचे, सर्व गोष्टी सांगितल्या. ओके, बघा, दुसरी पण इमेज जनरेट झाली. आता सिंपल याला काय करायचं, डन. इथून ओकेवर क्लिक म्हणजे त्या इमेजवर क्लिक करून ठेवायचं आणि सेव्ह इमेज करायचं. ओके, एवढं झाल्यानंतर डन. आता आपल्याला तिसरा फोटो जनरेट करायचा आहे आपला. तर सिंपल इथं काय करायचं, परत आपल्याला डाउनलोड झाल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, फोटोवर क्लिक करायचंय. फोटोवर क्लिक केल्यानंतर जो आपला तिसरा इमेज आहे, ओके, ते आपल्याला इथे घेऊन घ्यायचंय. इथे आपण ओके करू याला
आणि आता आपल्याला परत आपले जे काही नोट आहे त्या ओपन करून घ्यायचे. तुम्हाला हे सर्व प्रॉम्प्ट जे आहेत ते तुम्हाला याच्यावरती भेटणार आहे Telegramवरती. त्यामुळे कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघून घ्या. ओके. आता याला काय करायचं सेम सर्व कॉपी करायचं. ओके. सर्व कॉपी केल्यानंतर इथून सॉरी जे तिसरा प्रॉम्प्ट आहे तो पूर्ण कॉपी करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे आणि तो कॉपी केल्यानंतर परत जे काही क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि ते पेस्ट करायचे. इथे पेस्ट केल्यानंतर आता जे सर्व गोष्टी आपण आधी टाइप केल्या त्याच आपल्याला सेम करायच्या बघा. इथे आपल्याला काय करायचं याला कट करायचंय आणि इथे टाकायचंय मुंबईचा सॉरी इथे आपल्याला बाप्पा ग्रुप टाकावं लागेल. जे आपल्या ग्रुपचं नाव ते टाकायचंय. बाप्पा ग्रुप. ओके. अशा प्रकारे जे काही बाप्पा ग्रुप आहे आपण ते ऍड केलं इथे नाव. इथून करू बाप्पा ग्रुप. ओके. एवढं झाल्यानंतर आता खाली यायचंय आणि ते जे तुमच्या मंडळाचं नाव टाका. इथे आल्यानंतर ना इथे तुम्हाला सिंपल हे डिलीट करायचं आणि ते टाइप टाइप करायचं तुम्हाला मुंबई. इथे आपल्याला बाजूला ते वर साईडला जे डॉट आहे त्यामुळे आपल्याला ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देत नाहीये बघा. इथे आपण मुंबई टाइप करून घेऊया. ते मुंबई टाइप केलंय आणि इथे करायचं आपल्याला चा. मुंबईचा आपण मराठीमध्येच टाइप करून घेऊया. मुंबईची ताकद. ओके. एवढं टाइप टाइप करून घ्यायचं आपल्याला. ताकद. ओके. त्यानंतर खाली यायचंय आणि ते पुणे टाइम्स आहे तिथे आपल्याला काय करायचं सिंपल फक्त मुंबई टाइप करायचंय आणि टाइम्स म्हणून टाइप करायचं. ओके. इथून आपण हेच कॉपी करूया आणि इथे टाइप करू मुंबई स्पेस देऊया आपण आणि ते पेस्ट करूया टाइम्स. ओके. एवढं झाल्यानंतर आता काय करायचं सेम जे काय आहे ते पूर्ण सेंड करून टाकायचं इमेज. आता ती इमेज तुमच्याकडे असते तरच त्याच्यामध्ये चेंजेस करून देईल बरं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं जी काही इमेज आहे ती पूर्ण डाउनलोड करायची Telegramवरून आणि नंतर जे प्रॉम्प्ट आहे ते पण कॉपी करायचे आणि असे एडिट करून जे तुम्हाला ChatGPTला पोस्ट करायचे तेव्हाच तुमची इमेज जनरेट होईल. ओके. अशा प्रकारे जी इमेज व्हायला सुरुवात होईल आपली. तर मी सांगत असतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती जे वेबसाईट आहेत, मटेरियल्स त्या पण सर्व सांगितले. मी फॉन्ट पण दिले. प्लस जे काही तुमचे डाउट्स असतात ते आपल्या लाईव्ह क्लासमध्ये घेतले जातात. त्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp नंबर दिलाय. ते तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव तुम्हाला पाठवायचं तुम्हाला WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि आठवड्यातून आपला 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो. ज्यामध्ये तुमचे जे काही डाउट्स आहेत एडिटिंगशी रिलेटेड ते सॉल्व्ह केले जातात. त्यामुळे आपल्या क्लासला नक्की जॉइन करून घ्या. तर बघा अशा प्रकारे जे आपली लिमिट पण संपली आहे आणि जे आपला फोटो आहे तो पण तयार झाला. बघा लास्टचा आपला जो होतं फोटो तो पण आपण डन करून घेऊया. बाप्पाची कृपा तिन्ही पण आपले फोटो जनरेट झाले आणि लिमिट पण संपली. ओके. चालेल. आता व्हिडिओ जनरेट करण्यासाठी सर्वात आधी काय करायचं तुम्हाला Googleला यायचं आणि सर्च करायचं Google Flow म्हणून. ओके. आणि खाली स्लाईड केल्यानंतर इथे जे वेबसाईट दिसते बघा ही वाली यावर क्लिक करायचंय आणि जे काही इथे लागतं मोबाईलचा मोड आहे ते आपल्याला डेस्कटॉपमध्ये कन्व्हर्ट करायचं त्यामुळे काय करायचं थ्री डॉटवरती क्लिक करायचंय आणि डेस्कटॉप लेआउट असं करून आपल्याला ओके करायचंय. आपल्या तिन्ही पण इमेजेस क्रिएट झाल्या. आता फक्त आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. त्यामुळे आपल्याला डेस्कटॉप साईट करून घ्यायची आणि प्लस काय करायचं नंतर इथे आल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला क्रिएट विथ Google Flow या ऑप्शनवर क्लिक करायचंय. बघा जसं इंटरनेट कनेक्शन असेल त्यानुसार स्पीड चालते. तर जे काही तुमचं Google अकाउंट राहील त्यावर तुम्हाला साइन इन करून घ्यायचंय आणि साइन इन केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन भेटतो बघा त्यावर क्लिक करायचंय. पण आधी परत आपण डेस्कटॉप जी काही साईट आहे ती करून घेऊया. जर साइन इन झालं नाही तर तुम्हाला डेस्कटॉप साईट आहे ती कट करायची आहे. त्यामुळे साइन इन होत नाही कधी-कधी. तर मग परत काय करायचं तुम्हाला साइन इन झाल्यानंतर परत डेस्कटॉप लेआउट जी ऑप्शन आहे तो ऑन करून घ्यायचा आहे आणि सिंपल इथे खाली बघा एक ऑप्शन भेटतो तुम्हाला एजंटचा. ओके. हे तुम्हाला ऑन करायचं आहे. आधी ऑफ असेल ठीक आहे. याला ऑन करून घ्यायचं आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचंय आणि ते इमेजवर क्लिक करायचंय. इमेजवर क्लिक केल्यानंतर आता अपलोड मीडिया जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचंय आणि जो आपला पहिला जे काही फोटो आहे तो ॲड करायचा. बघा हा फोटो आहे तो पहिला तो आपण ॲड केलाय आणि सिंपल इथं काय करायचं जो प्रॉम्प्ट आहे तो ॲड करायचा. प्रॉम्प्ट कोणता आहे तो पण तुम्हाला Telegram चॅनलला भेटणार आहे. तो पण मी सांगते तुम्हाला. इथून मी काय करणार फक्त याच्यावर क्लिक करणार आहे आणि जो काही पहिला प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करणार आहे. ते बघा हा पहिला प्रॉम्प्ट पेस्ट केलाय मी आणि सिंपल इथून सेंड करणार. ओके. अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे सेंड करूया.
परत बॅक करावं लागेल आपल्याला. ओके. परत आपण यावर क्लिक करू आणि जो काही प्रॉम्प्ट आहे, ठीक आहे. ॲड प्रॉम्प्टचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला तेव्हा ॲड प्रॉम्प्ट तिथे टाकायचा आहे. परत तिथे काय करायचं, जो आपला ॲड प्रॉम्प्ट आहे तो क्लिक करायचा आहे आणि तो सेंड करायचा अशा प्रकारे. इमेज अपलोड झाल्यानंतर ॲड प्रॉम्प्टचा ऑप्शन येईल आपल्याला आणि थोड्या वेळातच जो काही व्हिडिओ आहे तो आपला जनरेट व्हायला सुरुवात होईल. तर बघू शकता अशा प्रकारे ॲड प्रॉम्प्ट करून आपण प्रॉम्प्ट ॲड केलाय. परत तिथे क्लिक करू आपण. ॲड प्रॉम्प्टचा ऑप्शन आहे बघा इथे. कधी-कधी इंटरनेट कनेक्शन प्रॉब्लेम आला त्यानुसार परत-परत आपल्याला बघा इथे काय करतो सिनेमॅटिक आपल्याला हे बघा इकडे आपण जेव्हा फोटो अपलोड करतो तेव्हा लेफ्ट साइडला असतो, ठीक आहे. आणि इकडे राइट साइडला आपल्याला एक विचारते अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं म्हणून. तर आपला जो प्रॉम्प्ट असेल तो पूर्ण बरोबर असेल तुम्हाला अप्रूव्हवर क्लिक करायचंय फक्त आणि अप्रूव्ह झाल्यानंतर थोड्या वेळात जो काही व्हिडिओ आहे तो जनरेट व्हायला सुरुवात होईल. तर बघू शकतो इथे खालच्या साईडला इथे जे व्हिडिओ जनरेट व्हायला सुरुवात होईल 2 ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि थोड्या वेळात जो काही व्हिडिओ आहे आपला तो जनरेट होईल आणि हे व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर तिन्ही पण व्हिडिओ जनरेट करायचे आणि नंतर ते दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला एडिट करावं लागणार. तर ते ॲप्लिकेशन कुठून भेटणार तुम्हाला आणि ॲप्लिकेशनचं नाव काय आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घे. 20% व्हिडिओ झालाय. थोडा वेळ घेतं. शॉर्ट क्लिप्स आहेत 10-10 सेकंडच्या. पण प्रॉपर वर्क करायला हे थोडा वेळ घेत असतं. त्यामुळे तुम्ही वेट करा तेवढा. आपला WhatsAppचा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच दिलाय. तोपर्यंत WhatsAppला मला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवून द्या. WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेते. ओके. बघा जी फर्स्ट क्लिप आहे आपली ती तयार झाली. इथून सिंपली प्लेवर क्लिक करायचंय आणि जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटणार. बघा इथून. अशा प्रकारे जे व्हिडिओ आहे ते तयार झालाय आणि साउंड जे आहे ते मी सध्या म्यूट करते कारण कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो त्यामुळे. आता असं राहू देऊ, ठीक आहे. आता इथून डाउनलोड झाल्यानंतर आता सिंपली क्रिएट झाला. आता आपल्याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं? यावर क्लिक करायचं फक्त. ओके. आणि वरती बघा एक डाउनलोडचं ऑप्शन आहे इथे. यावर क्लिक करायचंय. ठीक आहे. डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि थोड्या वेळात जे काही आपली व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. ओके. इथं ओरिजिनलमध्ये क्लिक करू आणि डाउनलोड करू. आता इथून न करण्यात तुम्ही काय करायचं, इथून बॅक करायचं एक वेळेस आणि बॅक केल्यानंतर काय करायचं परत तुम्हाला इथे जो इमेज आहे, म्हणजे जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करून ठेवायचं आणि डाउनलोड करायचं. त्यामुळे काय होणार, जो काही व्हिडिओची ओरिजिनल एमबी आहे त्यामुळे आपल्याला ते डाउनलोड होईल. बघा इथून डाउनलोडवर क्लिक केलं तर 2.5 एमबीमध्ये व्हिडिओ आहे आणि जर स्टार्टिंगचा आपण इथून जर वरतून केला, जसं की इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. इथून जर आपण केलं तर केबीमध्ये डाउनलोड होतं, म्हणजे कमी क्वालिटीमध्ये डाउनलोड होतो व्हिडिओ. त्यामुळे सिंपल व्हिडिओवर क्लिक करायचं आणि डाउनलोडवर क्लिक करायचं. ओके. आता फर्स्ट आपली क्लिप झाली. आता सेकंड क्लिप आपल्याला करायची आहे. परत इथून बॅक करून घ्यायचंय. बॅक केल्यानंतर आता परत जे काही प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचंय. परत इमेजवर क्लिक करायचंय. ओके. इथून आपण काय अपलोड मीडिया जो ऑप्शन आहे सेकंड नंबर इथं खालच्या साईडला तो त्यावर क्लिक करायचंय. परत जे काही आपला पेपरचा जो इफेक्ट होता, ठीक आहे, तो फोटो आपल्याला ॲड करायचा आहे आणि सेकंड प्रॉम्प्ट इथे पेस्ट करायचा आहे. आता सेकंड प्रॉम्प्ट काय आहे? तर बघा इथे जे सेकंड प्रॉम्प्ट आहे तो मी नोटमध्ये लिहून ठेवलाय. तसंच तुम्हाला Telegramला हे सर्व व्यवस्थित असंच भेटणार आहे. फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करायचंय. इथून कॉपी केलाय आणि परत आपलं जे ब्राउझर आहे तिथे आलोय आणि फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक ॲड प्रॉम्प्टचा ऑप्शन पण येईल. ओके. इथे थोडा वेट करूया आपण. फोटो अपलोड झाल्यानंतर ॲड प्रॉम्प्टचा ऑप्शन आलाय बघा इथे खालच्या साईडला. यावर क्लिक करायचं आणि सिंपल परत जो काही आता आपण कॉपी केलाय प्रॉम्प्ट तोच इथे पेस्ट करायचा आणि सिंपल इथून डन करायचंय. अशा प्रकारे जो आपण प्रॉम्प्ट त्यांना दिलाय. आता परत याची पण जी काही व्हिडिओ आहे तो आपल्याला जनरेट होऊन येईल. आधी अप्रूव्ह विचारेल, अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं किंवा काही चेंजेस आहेत का तर. तर जे काही तुम्हाला चेंजेस वाटायचे तुम्ही करू शकता. ते बघू शकता आपण 10 मिनिट्स ओमिनी फ्लॅश म्हणते. तर बघा जे काही आपल्याला त्यांनी विचारलंय इथून अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं. तर सिंपल फर्स्ट नंबरचा ऑप्शन त्यावर अप्रूव्ह करायचंय. थोडं स्क्रीन रेकॉर्डिंग बंद केलती कारण की व्हिडिओ खूप लाँग झाला असा त्यामुळे. ओके. तो अप्रूव्ह केल्यानंतर आता परत लोडिंग घेईल आणि परत जो काही आपला तो सेकंड व्हिडिओ पण जनरेट व्हायला सुरुवात झाली. बघू शकता इथे खालच्या साईडला दोन्ही साईडला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ जनरेट व्हायला सुरुवात झाली. अशा आपल्याला 3 व्हिडिओ तयार करायचे आणि एडिट कसं करायचं ते पण सांगणार आहे तुम्हाला. आणि म्युझिक पण जी आहे ती पण Telegramला तुम्हाला म्युझिकची फाईल पण मिळून जाईल. तुम्हाला व्हिडिओ पण देईल मी आणि म्युझिक पण देईल जेणेकरून तुम्हाला ईझी जाईल एडिट करायला. ओके. अशा प्रकारे जे काही ते व्हिडिओ जनरेट व्हायला सुरू झालंय. तर बघू शकता इथं 28 जो काही 31 पर्यंत जो काही व्हिडिओ तयार झालाय, स्पीडमध्ये होते वर 100 झाल्यानंतर आपला व्हिडिओ ऑटोमॅटिक जनरेट होऊन येईल.
आणि हे व्हिडिओ सध्या Instagramला खूप ट्रेंडिंगला आहे. तुम्ही बघितले असतील मंडळाचे. तर नक्की हा तुम्ही पण अपलोड करा. मला इन्व्हाईट केलं तरी पण चालेल त्यामध्ये कोलॅबोरेशनसाठी. तर नक्की ट्राय करा आणि चांगल्या प्रकारे तुमचे पण Instagramचे व्ह्यूज वाढवा. बघा अशा प्रकारे जो आपला सेकंड व्हिडिओ आहे तो पण तयार झाला इथे एकदम परफेक्टमध्ये. आता आपण याला सध्या असंच राहू देऊ. आपण थर्ड व्हिडिओ तयार करून घेऊ. परत प्लसवर क्लिक करायचंय. अपलोड मीडियावर क्लिक करायचंय आणि सिंपल जो तिसरा फोटो आहे हा बघा, त्याला इथून डन करायचंय आणि परत आपल्याला ॲड प्रॉम्प्टचा ऑप्शन येईल आता. परत आपल्याला जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. तर बघू शकतो इथं इमेज जो अपलोड झाल्यानंतर आपल्याला परत इथे ॲड प्रॉम्प्टचा ऑप्शन जो आहे ऑन होईल. इथे बघू शकता इथे सध्या शो होत नाही आपल्याला. पण इमेज अपलोड झाली की लगेच ॲड प्रॉम्प्टचा पण ऑप्शन येईल. आपण ChatGPTने इमेज तयार केली आणि एचडीमध्ये डाउनलोड केली त्यामुळे त्याला वेळ लागत आहे अपलोड व्हायला. जर कमी एमबीची किंवा केबीमध्ये असली फाईल तर लगेच जे काही अपलोड होऊन जातील. बघा इथे ॲड प्रॉम्प्टवर क्लिक करायचंय. ॲड प्रॉम्प्टवर क्लिक केल्यानंतर परत आपलं जे काही नोटपॅड आहे ते ओपन करायचं. तुम्ही Telegramमधून डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकता. इथे आल्यानंतर जो आपला थर्ड नंबरचा प्रॉम्प्ट आहे ओके. त्याला पण आपल्याला कॉपी करायचं अशा प्रकारे आणि इथून कॉपी करायचंय आणि सिंपल परत रूममध्ये यायचंय आणि ते पेस्ट करायचं ओके अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे आपण थर्ड नंबरचा प्रॉम्प्ट आहे तोही पेस्ट अशा प्रकारे पेस्ट केलाय. अशा प्रकारे आपला जो तिसरा पण व्हिडिओ तो तयार झालाय. थोडी स्क्रीन रेकॉर्डिंग बंद झाली होती मधामध्ये काहीतरी इश्यू आला होता. त्यामुळे ते रेकॉर्ड होतानाची प्रोसेस झाली नाही रेकॉर्ड. पण ठीक आहे तुम्हाला माहिती जशी आपण आधी 2 व्हिडिओ केले तसेच ती पण होईल. सिंपली यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे काही व्हिडिओ ते ओपन करून घ्यायचंय. ओके. आणि इथे फक्त त्याला डाउनलोडवर क्लिक करायचं याच्यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या आणि परत जो दुसरा व्हिडिओ तो त्याची पण सेम प्रोसेस आपला एक व्हिडिओ डाउनलोड करायचा राहिला होता बघा इथला हा तर याला पण सेम प्रोसेस आहे. तुम्हाला फक्त याच्यावर क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं. आता तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचंय. तर CapCut ओपन केल्यानंतर जी 4 क्लिप आहेत ते मी ॲड केल्या. कशा इथे म्यूट करते आधी ती दाखवते तुम्हाला कशा ॲड केल्या. जर साउंड प्ले झाला तर कॉपीराईटचा इश्यू होतो त्यामुळे. तर पहिला आपण इथे जे काही मुंबईची ताकद म्हणून जर्सीवरचं आहे ते आपण ॲड केलंय. परत नंतर एक पेपर रोलचा जे इफेक्ट आहे तो ॲड केलाय. आता हे तुम्हाला Instagramला तुम्ही बघितलं असेल 100%. त्यानंतर त्याच्या बाप्पाचं पेपर जे उतरताना दाखवतंय, नंतर वाचताना दाखवतंय. तर कसं कट करायचं बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं पहिले 2 सेकंद लिहायचं ठीक आहे. 1 ते 2 सेकंद. झूम करा वाटलंच तर असं. 2 सेकंड आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे यायचं आणि इथे करायचं कट याला. ओके. अशा प्रकारे स्प्लिट मारायची आणि डिलीट करायची. इकडचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो करून टाकायचा आपल्याला डिलीट. ओके. अशा प्रकारे. आता बघा कसं इथे. अशा प्रकारे फक्त एवढं आपल्याला मूव्ह होताना दिसायचं. परत जे म्युझिक आहे ती चांगली आपली 7 सेकंडपर्यंत आहे. त्याला इथपर्यंत राहू देऊ आपण ठीक आहे. आणि इथे आल्यानंतर परत जी बाप्पाची जी पेपर उचलून दाखवते ओके. ते घ्यायचं आपल्याला इथे जवळ-जवळ 11 सेकंडपर्यंत ओके. आपण 11 सेकंडपर्यंत घेऊयाच त्याला आणि इथून याला पण करायचं डिलीट. 11 घ्या किंवा 10 पर्यंत घेतलं 10:30 जर घेतलं तरी पण चालेल अशा प्रकारे. ठीक आहे आपण 11 पर्यंत घेऊया आणि याला सिंपली काय करायचं इथून डिलीट करायचं. म्हणजे स्प्लिट मारायची आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा अशा प्रकारे. ओके. त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला ठेवायचा आहे जवळपास 17 सेकंडपर्यंत. अशा प्रकारे कारण की आपली म्युझिक जो आहे ते 17 सेकंडपर्यंतची आहे. बघा अशा प्रकारे आणि इथून याला करायचं डिलीट. ओके. सगळे बिटमार्क सांगितले बघा मी स्टार्टिंगला. तुम्हाला सगळं नोट करून घ्या. 1 ते 2 पहिले जे पहिली क्लिप आहे ती 2 सेकंडपर्यंत, नंतर 2 ते 7 पर्यंत ही क्लिप येईल. त्यानंतर 7 ते 11 ही क्लिप येईल आणि 11 ते 17 पर्यंत लास्टवाली क्लिप. ओके. अशा प्रकारे क्लिप झाल्यानंतर सिंपली ऑडिओ ॲड करायची. त्यासाठी तुम्हाला काय करायचं सिंपल इथं ऑडिओवर क्लिक करायचं आणि एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करा. एक्स्ट्रॅक्ट ऑप्शनवर क्लिक करा. एक्स्ट्रॅक्ट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला एक व्हिडिओ फाईल भेटणार ती मी देणार आहे तुम्हाला. ती ॲड करून घ्यायची तुम्हाला आणि अशा प्रकारे जे काही व्हिडिओ तुमचा पूर्णपणे तयार झाला. आता इफेक्ट कसे ॲड करायचे ते बघा याचा व्हॉल्यूम मी एकदम 0 करते. ठीक आहे. प्ले नाही झाला पाहिजे म्हणून त्यामुळे. ओके. याला यायचं सिंपल इथे यायचं आणि ते करायचं क्लिक करायचं. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर जे काही तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचं ते तुम्ही करू शकता. ओके. अशा प्रकारे मी फर्स्ट नंबरला असं जर ॲनिमेशन ॲड केलं तर बघा अशा प्रकारे येईल ते. ठीक आहे. आणि एकदम चांगलं पण वाटते दिसायला. ओके. अशा प्रकारे इथे आल्यानंतर सेकंड ॲनिमेशन आपण ॲड करू. सेकंड ॲनिमेशनवर क्लिक करायचं आणि ते परत दुसरं आपलं जे ॲनिमेशन ते ॲड करू शकता. ते जरी ॲड केलं तुम्ही सेम तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही. दुसरं ॲड केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. असं काही नाही की तुम्ही सेमच करावं म्हणून. ओके. एक हे करते मी फोकसचं आणि सिंपल परत जे आहे ते इथे पण सेम ॲनिमेशन जे फर्स्ट ॲड आपण ॲड केले तेच आपण इथे परत रिपीट करूया. ठीक आहे. परत इथे आपण हे ॲनिमेशन ॲड केले आणि इथे पण लास्ट वेळेला पण सेम. आता बघू शकता एकदम जो काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्ण प्रॉपरपणे तयार आहे. अशा प्रकारे मी प्ले करून दाखवू नाही शकत कारण की जो ऑडिओ आहे तो जर म्युझिकमध्ये कॉपीराईट आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा अशा प्रकारे पूर्ण तुमचा व्हिडिओ तयार आहे. पूर्ण प्रोसेस बघितली आपण फोटो कसं जनरेट करायचा, व्हिडिओ कसं क्रिएट करायचं जे एआयच्या मदतीने आणि जे काही व्हिडिओ आहे ते पण कसं क्रिएट करायचं. आणि CapCut आपल्या Telegram चॅनलला अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला जॉइन करा आपल्या Telegram चॅनलला आणि तुम्ही फ्रीमध्ये CapCut डाउनलोड करा.
प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणत असते, की तुमची एक कमेंट मला मोटिव्हेशन देते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. काही गोष्टी माझ्या चुकल्या असतील ते पण कमेंटमध्ये सांगू शकता. जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते इम्प्रूव्ह करेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा चांगली. तर आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता. तुमच्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त Instagramला ट्रेंड चालू याचा. तर व्हिडिओ याची जनरेट करा आणि मला सुद्धा कोलॅबोरेशनसाठी इन्व्हाईट करा Instagramला. चला तर मग भेटू अशाच आणखी काही नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.